नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर ज्या निराधार योजना आहेत त्या अंतर्गत लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। फायनली आनंदाची बातमी आहे, कारण डीबीटी द्वारे तुमचे पैसे वितरण करण्याबाबत हा एक नवीन जी.आर. आला आहे, ते आपण पाहणार आहोत व कोणत्या तारखेपर्यंत तुमचे उरलेले 6,000 रुपये आहेत ते कधी येणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। संजय गांधी निराधार योजना असो किंवा जे इतर निराधार योजना आहे, अत्यंत महत्त्वाची योजना आहे। आतापर्यंत ज्या गरजू आहेत, म्हणजे विधवा असू द्या किंवा वयोवृद्ध महिला किंवा पुरुष असू द्या किंवा इथे जी निराधार आहेत त्यांच्यासाठी आधार देण्यासाठी सरकारने ही योजना आखली आहे। परंतु काय होते की लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मात्र मिळत आहेत, पण निराधारांना कोणत्याही प्रकारे पैसे मिळत नसल्यामुळे निराधार नक्कीच नाराज दिसत आहेत। पण आता शासनाने वेळोवेळी जी.आर. काढून आपल्याला सांगण्यात आले आहे की तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत किंवा डीबीटी पोर्टलद्वारे हे वितरण करण्यात येत आहेत। तर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे बरेच लाभार्थी आहे की त्यांच्यापर्यंत मिळत नाहीत, परंतु आज एक नवीन जी.आर. आला आहे, ते पाहून घेऊया आपण व किती तारखेपर्यंत तुमचे पैसे येतील हे सुद्धा आपण बघून घ्यायचं आहे। त्यामुळे कोणताही पार्ट मिस करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर हा जी.आर. तुम्ही पाहू शकता। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत कधी आला आहे? 28 एप्रिल 2025 रोजी हा जी.आर. आला आहे। आत्ताच थोड्या वेळपूर्वी आलेला जी.आर. आहे व आजच आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। शासन निर्णय आहे, प्रस्तावना आहे। तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांनी केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, ही सर्व जी योजना आहे ते राबविण्यात येत आहे सांगितलं आहे व इथे माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल मार्फत करण्यात येत आहे। सांगितलेलं आहे की डिसेंबर पासूनचे जे पैसे आहेत ते तुम्हाला लाभार्थ्यांना अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत करण्यात येत आहे सांगितलं आहे। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेचे माहे एप्रिल 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलं आहे। याबाबत जी.आर. सुद्धा आला होता व आता इथे एक नवीन शासन निर्णय काय आला आहे की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना ही काही योजना आहेत, सर्व योजना आहे, या योजनेतील लाभार्थ्यांना मे महिन्याचे सुद्धा पैसे आता थेट तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे व या योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजने बँक खात्यामध्ये पुढील जे काही तक्ता दिलेला आहे त्याप्रमाणे इथे निधी वाटप करण्यात आली आहे। तर इथे लक्षात घ्या, जी.आर. आलेला आहे। पाठीमागचं सुद्धा जी.आर. आपल्या चॅनलवरती आले होते। वेळोवेळी जे काही संजय गांधी निराधार योजना असो किंवा हे जे इतर निराधार योजना अंतर्गत माहिती मिळते आपल्या चॅनलवर दिली जाते, अपडेट दिले जातात। आता अजून एक जी.आर. आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। ही काही जी.आर. आहे तो आहे महाराष्ट्र शासनांतर्गत आहे, कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्याबाबत। आता यामध्ये सुद्धा प्रस्तावना मांडलेली आहे की आपले सरकार सेवा पोर्टल सुरू केले आहे व त्या माध्यमातून जनतेचे कामे विहित, म्हणजे हे ऑनलाईन पोर्टल आहे, ज्या ऑनलाईन पोर्टलद्वारे जे काही कामं होतात, जनतेचे जे काही कामं होतात ते पूर्णपणे याच्यावरती होतात। इथे सुद्धा माहिती दिलेली आहे, शासन निर्णय दिलेला आहे, परिपत्रक दिलेलं आहे। यामध्ये पॉईंट सांगितलेला आहे ते एक महत्त्वपूर्ण आहे, तो म्हणजे सर्व विभागाचे जनतेशी निगडीत असणाऱ्या सर्व सेवा विभागांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याबाबत सर्व विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनेच्या निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरित करण्याबाबत सूचना देऊन अद्याप कार्यवाही पूर्ण झाले नसल्याने सदर कार्यवाही देखील 12 मे 2000 पूर्वी करण्यात यावी। म्हणजे लक्षात घ्या, येत्या 15 दिवसांमध्ये जे काही पाठीमागील तुमचे हफ्ते राहिले आहेत, म्हणजे बरेचसे लाभार्थी आहेत त्यांचे पैसे आले नाही, 3 ते 4 महिन्याचे पैसे आले नाही, एकूण 6,000 रुपयेपर्यंत लाभ मिळाला नाही, त्यांना 12 मे 2025 पूर्वी हे पैसे पाठवून द्यायचे आहे असं सांगण्यात आलेलं आहे। व अजून एक आपण व्हिडिओ पाहिला होता, तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता की ते 1,000 रुपयाचं प्रत्येक दिवसाला फाईन सुद्धा अधिकाऱ्यांना घेण्यात येईल, हे सुद्धा शासनाने म्हणजे इथे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। जर कोणता अधिकारी तुमचे पैसे किंवा तुमचं काम करत नसेल, पैसे देण्यास उशीर करत असेल तर त्यांना 1,000 रुपये दंड सुद्धा घेतले जाणार आहे। तर लक्षात घ्या, संजय गांधी निराधार योजना, इतर जे काही योजना आहेत, जे त्या विभागाच्या जनतेशी निगडीत असणाऱ्या सर्व जे काही योजना आहेत त्याचे लाभार्थ्यांना 12 मे 2000 पूर्वी पैसे देण्यात यावे असे सांगण्यात आले आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, आनंदाची बातमी सुद्धा आहे, कारण संजय गांधी निराधार
योजनेचे आता DBT पोर्टलद्वारे पैसे तुम्हाला येणार आहे, त्यासाठी DBT पोर्टल करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, हे सुद्धा माहिती सांगण्यात आली आहे। तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल। आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा। धन्यवाद।